नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 यामध्ये जे कार्यकारी सहाय्यक पद आहे यासाठीची एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहे। त्या टेस्ट सिरीज मधला जो पहिला पेपर आहे त्यामध्ये जीएस एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। ठीक आहे, तर बघा आपण काय करतोय की जी तुमची कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची पदभरती आहे। ठीक आहे, कोणत्या पदासाठीची? कार्यकारी सहाय्यक या पदा भरतीसाठी म्हणजे पूर्वीचा लिपिक यासाठी आपण टेस्ट सिरीज विथ एक्सप्लेनेशन घेऊन आलो आहे। ते म्हणजे टीसीएसच्या धर्तीवर ज्याप्रमाणे टीसीएस काय करते, तुमचे ऑनलाईन पेपर्स कंडक्ट करते, तसंच त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, विदर्भ आयएस अकॅडमीचं जे ॲप आहे या विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर, ठीक आहे, या ॲप डाउनलोड करायचा आहे आणि या ॲपवर या नावाचा टेस्ट सिरीजचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता, जिथे तुम्हाला काय होईल, टीसीएसच्या प्रमाणे ऑनलाईन टेस्ट अवेलेबल होईल। ठीक आहे, 5 टेस्ट असतील ज्या तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये अवेलेबल आहेत। ठीक आहे, पहिली टेस्ट 6 नोव्हेंबर, दुसरी टेस्ट ती म्हणजे 12 नोव्हेंबर, तिसरी म्हणजे 17, चौथी म्हणजे 22 आणि पाचवी म्हणजे 27 नोव्हेंबरला ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे। ठीक आहे, 11 ते 1 याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये टेस्ट आहे। तुम्हाला काय करायची, हे टेस्ट अटेम्प्ट करायची आहे। आता प्रश्न पडला असेल, सर आम्हाला टेस्ट सिरीज आज जॉईन करायची आहे, मात्र पूर्वीचे पेपर झाले, मग त्या संदर्भात काय, तर टेस्ट सिरीज तुम्ही ही लेट जरी जॉईन केली तरी तुम्हाला ॲपला ती अवेलेबल आहे। म्हणजे असं काही नाही की पूर्वीच जॉईन करावी लागत होती। जर तुमचा रेकॉर्डेड कोर्स असतोय की तो तुम्ही कधीही परचेस करून कधी व्हिडिओ बघू शकता, त्याप्रमाणे हे टेस्ट सिरीज आहे। तर तुम्ही तुमच्या जो कन्व्हिनियन्स आहे त्यानुसार तुम्ही तो सोडवू शकता। ठीक आहे, पेपर सोडवू शकता लगेच। त्या पेपरचं तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेनेशन अवेलेबल असेल ऑनलाईन मोडमध्ये, जसं की मराठी आणि जनरल स्टडीज म्हणजे जीके जनरल नॉलेज जीएस याचं जे एक्सप्लेनेशन आहे हे मी स्वतः घेणार आहे। इंग्लिशसाठी संजय जाधव सर एक्सप्लेनेशन घेणार आहेत आणि मॅथ रिजनिंगसाठी अनिल तोडमल सर हे काय घेणार आहेत, एक्सप्लेनेशन घेणार आहे। ही अशी टेस्ट सिरीज तुमच्यासाठी अवेलेबल आहे जी तुम्ही ॲपवर परचेस करू शकता, किंवा या संदर्भात कोणताही तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही विदर्भ आयएस अकॅडमीचे या नंबरवर काय करू शकता, कॉल्स करू शकता। ठीक आहे, बघा आता आपण काय करूया, तो बघूया तुमचा पेपर। ठीक आहे, चला पेपर आणि त्याचं एक्सप्लेनेशन आता आपण बघतोय। तर बघा हा पहिला पेपर आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रश्नपत्रिका 2024। ठीक आहे, ही प्रश्नपत्रिका आहे, एकूण 100 गुण आहे। ठीक आहे, म्हणजेच 100 प्रश्न आहेत आणि 200 गुणासाठी तो तुमच्यासाठी अवेलेबल असेल। क्लिअर? चला आता प्रश्न क्रमांक जे आहे, 1 मिनिट फक्त, तर इथं आपण सुरुवात करूया पेपरला। 1 मिनिट फक्त मला प्रश्नावर जाऊ द्या। ठीक आहे, प्रश्न हा पूर्ण टीसीएसच्या धर्तीवर असेल। जसं बघा की तुम्हाला टीसीएसच्या धर्तीवर जशा प्रकारे हे डायग्राम वगैरे येतात त्या प्रमाणे हा पेपर तुमच्यासाठी सेट केला आहे। क्लिअर? चला पहिला प्रश्न आहे 76 पासून। बघा काय म्हणतंय, 1662 मध्ये, म्हणजे हे वर्ष आहे 1662 मध्ये इंग्रजांना कोणी मुंबई बेट आंदण म्हणून दिले, असा प्रश्न आहे। ऑप्शन मध्ये आहे डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि मुघल। ठीक आहे, आता या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपण काय करूया, या प्रश्नाला व्यवस्थित समजून घेऊया। बघा लक्ष द्या, मुंबई जे आहे हे 7 बेटांचं शहर आहे। यापैकी जे बॉम्बे हे बेट आहे, तुम्हाला माहित आहे बॉम्बे हे जे बेट आहे हे असं एच आकाराचं बेट आहे। कोणत्या आकाराचं? एच आकाराचं बेट आहे। तुम्हाला जर विचारलंय बॉम्बेचा आकार कोणता आहे, तर एच आकार आहे। तर बघा हे जे बेट आहे असं म्हणतात की याचे फार पूर्वीपासूनचे पुरावे आढळतात, की जसं पाषाण युग आहे तर पाषाण युगापासून तुम्हाला हे पुरावे इथं आढळतात। ठीक आहे, आणि फार पूर्वीपासून म्हणजे असं म्हणतात की अशोक जे असेल, सम्राट अशोकाचं राज्य असेल किंवा चंद्रगुप्त मौर्याचं राज्य असेल, हे सुद्धा इथं होतंय। ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा की इथे एक शासक होता। आकार समजलाय तुम्हाला कोणत्या प्रकारे आहे? आता पुढच्या मुद्द्यावर जाऊया आपण, तो व्यवस्थित समजून घ्या की एक शासक होता गुजरातचा मुस्लिम शासक। या गुजरातच्या मुस्लिम शासकानं काय केलं आहे, सर्वात पहिले मुंबईचा जो ताबा आहे हा ताबा होता तो म्हणजे गुजरातचा शासक। ठीक आहे, आणि तो शासक कोणता होता? मुस्लिम शासक। आणि या मुस्लिम शासकाकडे हा काय होता, ताबा होता।
आता काय व्हायचं, याच्या संदर्भात वारंवार जी असायची युद्ध चालायची ते कोणाकोणा दरम्यान, ते म्हणजे पोर्तुगीज आणि जे मुस्लिम शासक आहे त्याच्या दरम्यान. मग काय होतंय, हा मुस्लिम शासक जो आहे हा या युद्धाला कंटाळून हे बेट जे आहे कोणाकडे देतंय, पोर्तुगीजांकडे. म्हणजे पोर्तुगीजाला हा जो ताबा मिळाला, हा ताबा मिळाला तो म्हणजे मुस्लिम शासकाकडून. कळालं, व्यवस्थित समजून घ्या. आणि तो जो मुस्लिम शासक आहे त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव उल्लेख आला आहे बहादूर शाह. बहादूर शाह असं त्याचं नाव होतं. मग हा बहादूर शाह जो आहे हा पोर्तुगीजांच्या ज्या युद्ध ऍक्टिव्हिटी आहे याला कंटाळला आणि त्यानं काय केलं, आपल्या बेटाचा जो ताबा आहे हा ताबा जवळपास 1534 मध्ये, कोणत्या वर्षी, 1534 ला हा जो ताबा आहे हा कोणाकडे दिला, हा म्हणजे पोर्तुगीजांकडे. मग बघा याची मालकी जी आहे ही पोर्तुगीजांकडे आली. आता पुढे काय होतंय की ब्रिटनचा जो राजा आहे चार्ल्स, ठीक आहे, ब्रिटनचा जो राजा आहे म्हणजे युवराज म्हणा, ब्रिटनचा युवराज, या युवराज जो आहे याचं नाव आहे चार्ल्स. या चार्ल्सचा जो विवाह आहे हा काय होतोय, पोर्तुगीजांची कन्या आहे कॅटरीना नावाची, ठीक आहे, पोर्तुगीजांची कन्या, जिचं नाव काय आहे, जिचं नाव आहे कॅथरीना दी ब्रेगेन्झा, ठीक आहे, म्हणजे कॅटरीना सोबत, या ब्रेगेन्झा सोबत काय झालंय, हा विवाह झालाय. आणि मग काय करायचं, मग आंदण द्यायचं आहे, ठीक आहे. आणि अन्नात काय द्यायचं, तर मग कोणाच्याच बापाची नसलेली मुंबई ही यांना काय दिली, ताब्यात दिली. म्हणजेच यामध्ये या विवाहामध्ये जे पोर्तुगीज आहे या पोर्तुगीजांना या चार्ल्सला आंदण दिलं ते म्हणजे मुंबई बेट, बॉम्बे नावाचं बेट हे दिलं. आता ऑब्वियस आहे याला जर आंदणात मुंबई मिळालं असेल तर या चार्ल्सचं या मुंबई सोबत काही घेणं देणं नव्हतं तेव्हा. मग या चार्ल्सला असं वाटलंय की बाबा मग आपण करायचं काय. आता फॉर एक्झाम्पल समजा तुमचं लंडनमध्ये एखादं घर असेल, तुम्ही तिथं राहत नाही, मग तुम्ही काय कराल, ऑब्वियस भाड्यानं द्या. मग या चार्ल्सनं काय केलं, या चार्ल्सनं भारतात काम करणारी जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीला दरवर्षीसाठी किती, फक्त 10 पौंड, बघा लक्ष द्या, दरवर्षी 10 पौंड एवढ्या रकमेनं भाड्यानं दिलंय. लक्षात. सो अशा प्रकारे हा चार्ल्सला जे आंदण मिळालंय ते आंदण हे दरवर्षी 10 पौंड भाड्यानं या चार्ल्सनं कोणाला दिलंय, ईस्ट इंडिया कंपनीला दिलं. आणि ईस्ट इंडिया कंपनी काय करतोय माहितीये का, की जवळपास, ठीक आहे, 1687 ला ईस्ट इंडिया कंपनीची आधी जी राजधानी होती ही राजधानी होती सुरत. आणि सुरत वरून ईस्ट इंडिया कंपनीनं आपली राजधानी कुठे नेली, मुंबईला. आणि मग मुंबईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे महत्वाचे काय होते, महत्वाचे अधिकारी होते, जसं की एकाचं नाव आहे जेराल्ड ऑल्जियर, हे नाव लक्षात ठेवायचं. काय, जेराल्ड ऑल्जियर. या जेराल्ड ऑल्जियरनं काय केलंय, ह्या मुंबईचा ताबा जेव्हा त्यांच्याकडे आला तेव्हा या मुंबईमध्ये भरती टाकली आणि भरती टाकून मुंबईची काय केली, रचना केली. म्हणून मुंबईचा निर्माता कोणाला म्हणतात, तर लक्षात ठेवायचं, मुंबईचा निर्माता हा म्हणतात तो म्हणजे जेराल्ड ऑल्जियरला. हे सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत. जो एक्स्ट्रा की पॉइंट मी तुम्हाला लिहून देतोय हे तुम्ही प्रॉपर काय करायचं, शिकून घ्यायचं. बघा परत एकदा सांगतोय, पहिले मुंबईचा ताबा हा बहादूर शहाकडे होता. बहादूर शहाने कंटाळून कोणाला दिला, 1534 मध्ये पोर्तुगीजांना. पोर्तुगीजांनी 1661 मध्ये हे आंदणात कोणाला दिलंय, ब्रिटनचा युवराज चार्ल्स. का दिलंय, कारण की पोर्तुगीजांची कन्या कॅटरीनाचा विवाह कोणासोबत झाला होता, चार्ल्स सोबत. मग या चार्ल्सला वाटलं हे आपण आपल्याकडे ठेवून काय करावं, म्हणून याने काय केलंय, हे जे बेट आहे हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक 10 पौंड या भाड्यानं दिलंय. आणि मग जे ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय सुरतला होतं त्यांनी मुंबईला हलवलं आणि मुंबईला 3 टप्प्यामध्ये सपाट करण्यात आलं, एकमेकांना जोडण्यात आलं. ठीक आहे. आणि यामध्ये जेराल्ड ऑल्जियर नावाचा जो व्यक्ती आहे यानं काय केलंय, या मुंबईची एक सामूहिक चांगली रचना केली, नगर रचना केली, टाउन प्लॅनिंग, म्हणून त्याला मुंबईचा निर्माता असं म्हणतात. झालंय क्लिअर. आणखी एक तुम्हाला काही एक्स्ट्राची माहिती सांगतोय, एक्स्ट्राची माहिती व्यवस्थित नोट डाऊन करायची. ती म्हणजे काय, अनभिषिक्त सम्राट. बघा लक्ष द्या, नाना शंकर सेठांचा जन्म जो आहे तो 1803 मध्ये झाला. 1803 ते 1865 पर्यंत नाना शंकर सेठांना काय म्हणतात, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट नाना जगन्नाथ शंकर सेठ जे आहेत, ठीक आहे, यांना काय म्हणतात, मुंबईचे अनभिषिक्त म्हणजे काय,
अनभिषिक्त म्हणजे फक्त डोक्यावर काय नाही, मुकुट नाही, बाकी सगळं ते सम्राट आहे. सो मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात? नाना शंकर शेटांना. ठीक आहे, 1803 ते 1865 झालं. दुसरं, त्यानंतर 1865 पासून म्हणजे नानांच्या मृत्यूपासून तर 1885 पर्यंत मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहे ते कोणाला म्हणतात? ते म्हणतात रावसाहेब मंडलिकांना. ठीक आहे, आणि त्यानंतर 1885 पासून तर 1905 पर्यंत मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणतात ते म्हणजे फिरोजशाह मेहता. आणि हेच ते फिरोजशाह मेहता आहे बाळांनो, की ज्या फिरोजशाह मेहतांनी काय केलंय? BMCची स्थापनेचा कायदा बनवला. आलं लक्षात? सो 3 ठिकाणी 3 आहेत. जर वर्ष दिलं नसेल तर नाना शंकर शेट क्लिक करा उत्तरामध्ये, जर वर्ष दिले असतील तर मग या प्रकारे लक्ष द्यायचं. कळलं? समजला पहिला प्रश्न? चला आता काय करायचं? BMCचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. या BMC संदर्भात आपण काय केलंय? काही कोर्स लॉन्च केले आहे, की जसा हा सामान्य ज्ञानचा स्पेशल कोर्स आहे, फक्त त्यामध्ये BMC स्पेशल लेक्चर आहेत. 6 लेक्चर आहेत ज्यामध्ये संपूर्ण मुंबईचं नॉलेज तुम्हाला दिलं आहे. असा एक कोर्स आहे. त्यानंतर एक आहे तो फक्त 249 ला आहे, आणि एक इंटिग्रेटेड बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर केला आहे. रिझनिंग, मॅथ, इंग्लिश, मराठी आणि GK सुद्धा. ओके झालं? तर मग या ठिकाणी ठीक आहे, या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय होईल? प्रश्नाचं उत्तर होईल की इंग्रजांना हे बेट कोणा आंदोलन दिलंय? पोर्तुगीजांनी. चालेल. दुसरा आहे की गटात न बसणारा पर्याय निवडा. आता गटात न बसणारा पर्याय कसा निवडायचा याबद्दल आपण काय बघू? थोडंसं नॉलेज बघू. ठीक आहे, 1 मिनिट फक्त. चला आता बघा, मुंबई जे आहे या मुंबईला काय म्हणतात? या मुंबईला म्हणतात 7 बेटांचं शहर. काय म्हणतात मुंबईला? 7 बेटांचे शहर. आता का म्हणतात त्याचं कारण समजून घ्या. कारण की मुंबई जे आहे हे 7 बेटांचं शहर आहे. जर तुम्ही याचा क्रम बघितला, मग हे सर 7 बेट कोणकोणते आहेत हे आम्हाला प्रॉपर सांगा. तर बघा, लक्ष द्या, मुंबई हे 7 बेट आहेत प्रॉपर, व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिलं बेट आहे ते म्हणजे परळ. सर्वात पहिलं कोणतं आहे? परळ. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, त्यानंतर आहे ते म्हणजे काय? माहीम. असं इथं माहीम येतंय. माहीमच्या खाली कोणतं येतंय? वरळी. बघा, सर्वात उत्तरेकडे परळ आहे, त्याच्यानंतर आहे माहीम, त्याच्या खाली आहे वरळी. ओके, त्याच्यानंतर आहे माझगाव. माझगाव. आणि लक्षात ठेवायचं, फार पूर्वीपासून कोळ्यांच्या वसाहती कुठं आहे? तर माझगाव मध्ये. परळ, माहीम, वरळी, त्यानंतर माझगाव. ठीक आहे, थोडंसं मी बोर्डच्या बाजूला असेल कारण की मी राईटी आहे त्या साईडनं. ओके झालंय. त्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? बॉम्बे नावाचं बेट. आणि बॉम्बे जे आहे ते यच आकाराचं बेट आहे. ठीक आहे. त्या बॉम्बे नंतर तुम्हाला दिसतंय छोटा कुलाबा. छोटा कुलाबा. आणि त्यानंतर दिसतंय ते म्हणजे कुलाबा. फार डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे बाळांनो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. मग बघा, मुंबईला 7 बेटांचं शहर म्हणतात. पहिलं परळ, दुसरं माहीम, तिसरं म्हणजे वरळी, 4 म्हणजे माझगाव, 5 म्हणजे बॉम्बे, 6 म्हणजे छोटा कुलाबा आणि 7 कुलाबा. सो अशा प्रकारे मुंबईला 7 बेटांचं शहर म्हणतात. 3 टप्प्यामध्ये मुंबईची काय करण्यात आलं? त्या ठिकाणी भरती टाकून एकत्र जोडण्यात आलंय. आलं लक्षात? समजलं? मग बघा की गटात न बसणारा शब्द कोणता असेल? मग परळ नावाचं बेट सर्वात वरचं, त्याच्या खाली माझगाव, वरळी, साष्टी यांचा समावेश होत नाही, त्याच्यामुळे 4 नंबरच उत्तर असेल. कारण की गटात न बसणारा पर्याय कोणता आहे? 4 नंबर. क्लिअर? चला पुढे जाऊया. नंतर तुम्हाला विचारलंय काय? ते म्हणजे की महाराष्ट्रात, ठीक आहे, 1 मिनिट फक्त. महाराष्ट्रामध्ये एकूणात काय आहे? 5 युनेस्कोच्या साईट आहे. किती? 5 युनेस्कोच्या साईट आहेत. त्या 5 पैकी मुंबईमध्ये युनेस्कोच्या साईट किती आहे? वर्ल्ड हेरिटेज हा काय कन्सेप्ट आहे व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, एक संस्था आहे जिचं नाव आहे युनेस्को. काय नाव आहे? युनेस्को. युनायटेड नेशनची एज्युकेशनल, सोशल, कल्चरल ऑर्गनायझेशन आहे. ही ऑर्गनायझेशन काय करत असते? हेरिटेज साईटचा दर्जा देत असते. कोणत्या साईटचा? हेरिटेज साईट, जिला आपण काय म्हणतोय? जागतिक वारसा स्थळे. ठीक आहे, अशा प्रकारे दर्जा देत असतं. आता हा जो दर्जा आहे हा 3 श्रेणीमध्ये दिला जातो. किती श्रेणीमध्ये? 3 श्रेणीमध्ये.
त्या कोणकोणत्या 3 श्रेणी आहे व्यवस्थित समजून घ्या. पहिली श्रेणी आहे ज्याचं नाव आहे सांस्कृतिक, म्हणजे त्या तुमच्या कल्चरल साईट असतात ज्या संदर्भात तुमची संस्कृती जुळली असेल. आता फॉर एक्झाम्पल एखादा किल्ला वगैरे आहे किंवा एखादा महल आहे तर मग ते झालं सांस्कृतिक. दुसरं ते असतं नैसर्गिक, निसर्गाच्या संदर्भात गोष्टीला नैसर्गिक. आणि तिसरा राहतो तो म्हणजे मिश्र, तिसरा म्हणजे मिश्र. अशा प्रकारे कळलं. म्हणजेच युनेस्को काय करतो, जागतिक वारसा स्थळामध्ये अशाचा समावेश करतोय. ठीक आहे. जर मी तुम्हाला मागच्या वर्षीचा डेटा सांगितला 2023 पर्यंत, मी तुम्हाला 2023 पर्यंत सांगतोय बरं, नव्यानं ऍड झालेलं नाही. 2023 पर्यंत भारतात एकूण जागतिक वारसा स्थळं जी होती किती होती, 42. या 42 पैकी 34 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक होती आणि 1 होतं मिश्र, ते म्हणजे कांचनजुंगा. अशा प्रकारे 42. ठीक आहे, 2023 पर्यंत सांगतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी 2 गोष्टीला हा दर्जा मिळाला. नंबर 1 पहिलं म्हणजे होयसळ मंदिर कर्नाटक, होयसळ मंदिर कर्नाटक. आणि त्यानंतर दुसरं ते म्हणजे शांतिनिकेतन. ठीक आहे, शांतिनिकेतन हे विद्यापीठाला, आणि हे कुठं आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये. सो अशा प्रकारे तुम्हाला काय दिसतात, युनेस्कोच्या वारसा यादी सध्या दिसतात. क्लिअर. आता बघा मग काय म्हटलंय तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रात, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण 5 वारसा स्थळ आहे युनेस्कोचे त्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत, तर महाराष्ट्रात आहेत 3. कोणकोणते बघा, लक्ष द्या. सर्वात पहिलं ते म्हणजे CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. म्हणजे जुनं जे होतं त्याचं नाव काय होतं, ते म्हणजे VT व्हिक्टोरिया टर्मिनस, कारण की ते व्हिक्टोरिया राणीचा मोठा पुतळा आहे. आणि लक्षात ठेवायचं, जुनं जे मुंबादेवीचं टेम्पल होतं हे VTच्या जागी होतं, आणि मुंबादेवीचं जे काय म्हणतोय आपण त्याला, ते स्थलांतरित केलं होतं मंदिर, आणि तिथं मग VTची स्थापना केली होती, लक्षात ठेवा. दुसरं एक आर्किटेक्ट आहे, म्हणजे एक आर्किटेक्ट आहे, म्हणजे असं म्हणतोय आपण रचना आहे, वास्तू. तर व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको, व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको ही एक गॉथिक शैलीतली एक रचना आहे, एक वास्तू आहे, त्याला तो दर्जा मिळाला आहे. आणि तिसरं म्हणजे एलिफंटा लेणी, कारण की अजिंठा लेणी इथं नाहीये. ठीक आहे, तर मग काय, एलिफंटा लेणी. सो अशा प्रकारे 2 नंबर तुमचं उत्तर असेल. क्लिअर. चला पुढे जाऊया. नंतर पुढच्या प्रश्नाकडे 79 बघा काय म्हणतोय, मुंबईच्या पहिल्या महिला महापौर कोण. आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. ठीक आहे, चला या प्रश्नाला आपण व्यवस्थित बघून घेण्यासाठी काय करूया, 1 मिनिट फक्त. ठीक आहे, चलो मी तुम्हाला काय दाखवतोय, तुम्हाला नेतोय ते म्हणजे मेयरच्या साईटवर. ठीक आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या, कारण की सध्या मेयरचं पद जे आहे ते खाली आहे, BMC मेयर. ओके, चलो लिस्ट ऑफ BMC मेयर. बघा BMCच्या संदर्भात जर बघायचं झालं तर हे झालं BMCचा लोगो. ठीक आहे, त्याच्यानंतर BMCचा सील अशा प्रकारे आहे. BMCचा जो मेन असतो, ठीक आहे, त्याला काय म्हणतात, त्याला मेयर म्हणतात, मेयर. आणि महापौर याचा अपॉइंटर कोण असतो, मेयरची नियुक्ती कोण करते, चीफ मिनिस्टर करते. कोण, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. आणि किती वर्षासाठी, तर 2.5 वर्षासाठी अशी नियुक्ती होत असते. सर्वात महत्वाचा मुद्दा कळालं. आता बघा या मेयरला 1887 पासून तर 1931 पर्यंत प्रेसिडेंट म्हणायचे. हा मुद्दा लिहून घ्या की 1887 पासून तर 1931 पर्यंत त्याला प्रेसिडेंट म्हणायचे. प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष. आणि नंतर 1873 ते 87 पर्यंत, त्याच्या पूर्वी चेअरमन म्हणायचे. बघा लक्ष द्या व्यवस्थित. हा, सध्या त्याला मेयर म्हणतात, त्याच्या पूर्वी सुरुवातीला त्याला चेअरमॅन म्हणायचे. कधी, 1873 ते 1887. त्यानंतर मग 87 पासून 1931 पर्यंत प्रेसिडेंट, आणि आता त्याला मेयर असं म्हणतात. क्लिअर. चला पुढे जाऊया. झालंय. आता बघा सर्वात पहिले आपण बघतोय 31 पासून, म्हणजे जेव्हापासून पदनाम बदललं तेव्हापासून. आता एक लक्षात ठेवायचं की आपल्याला बघायचं आहे सध्याचे. तर एक लक्षात घ्यायचं, सध्या जे होते सर्वात शेवटच्या त्या होत्या किशोरी पेडणेकर मॅडम, शिवसेनेच्या.
कधी 19 ते 22 आणि 22 पासून काय निवडला आहे, जो BMCचा जो आयुक्त आहे यालाच आपण चेअरमॅन म्हणून निवडला आहे. ठीक आहे, तर तो काय करतोय त्या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करतोय, कारण की निवडणुका झालेल्या नाहीये त्यामुळे तो प्रशासक काम करतोय. म्हणजे ह्या त्याच्यापूर्वी स्नेहल आंबेकर मॅडम ह्या सुद्धा काय होत्या, मेयर होत्या. म्हणजे बघा महिलांमध्ये किशोरी पेडणेकर, त्यानंतर स्नेहल आंबेकर मॅडम, त्याच्यापूर्वी श्रद्धा जाधव मॅडम ह्या सुद्धा होत्या. ठीक आहे, त्यानंतर शुभा राहुल. चालेल, त्याच्यानंतर आता बघू सुरुवातीला. ठीक आहे, हे निर्मला सामंत होत्या. छगन भुजबळ पण राहिलेले आहेत. ठीक आहे, अशी काही नावं दाखवतोय तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, सुलोचना मोदी 1956-57 ह्या पहिल्या महिला आहेत. सुलोचना मोदी ज्या मुंबईच्या पहिल्या काय बनल्या होत्या, मेयर. म्हणून बघा महिलांमध्ये सुलोचना मोदी ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला मेयर बनल्या होत्या. समजले? असा बराच सारा डेटा तुम्हाला BMCच्या संदर्भात विकिपीडिया आणि वेबसाईटवरून काढायचा, त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर त्याच्यावर लक्ष द्या बरं. सुलोचना मोदी ह्या पहिल्या, आणि त्यांचा कालावधी जर विचारलाय तर काय सांगायचं, 56-57. म्हणजे जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली होती ना, कोणता महाराष्ट्र, द्वैभाषिक, त्यावेळेस. कळलं? चला जाऊया आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न काय म्हणतोय की मुंबईच्या पहिल्या महिला महापौर कोण, तर काय सांगायचं, सुलोचना मोदी 1956-57. आता भारतातील भूकंप नकाशा आहे, या भूकंप नकाशामध्ये मुंबई कोणत्या भूकंप झोनमध्ये येतोय, तर बघा भारतात काय आहे, भूकंपाचा नकाशा तयार केला. याच्यामध्ये मुंबई जे आहे झोन क्रमांक किती मध्ये येतोय, 3 मध्ये. हा वन लाईनर आहे, जसाच्या तसा काय करा, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवाल की BMC म्हणजे सॉरी मुंबई, तर हे झोन क्रमांक किती मध्ये येते, 3 मध्ये येते. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, बॉम्बे हाय येथे सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर कधी शोधल्या गेली. आता हा काय मुद्दा आहे व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला काय गोष्टी लक्षात येतील. तर बघा लक्ष द्या, काय झालं होतं, एक देश आहे ज्याचं नाव आहे USSR, पूर्वीचं युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया असं त्याचं नाव होतं. तर बघा ही झाली, हा झाला कोकणचा किनारा, हा झाला सह्याद्री. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, मी जशा प्रकारे ड्रॉ करतोय ते बघा. हा कोणता पर्वत आहे, सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वताच्या इथे काय आहे, मुंबई आहे. आणि या मुंबई पासून मग काय होतंय, इथं होतो समुद्र किनारा चालू. ठीक आहे, हा काय झाला, हा झाला मुंबईचा समुद्र किनारा. आता लक्षात ठेवा काय झालं होतं, तत्कालीन USSR म्हणजे रशियाचं एक जहाज होतं. हे जहाज काय करत होतं, आपल्या समुद्रामध्ये टेहाळणी करतो, रिकनायन्सेस करत होतं. ठीक आहे, आता काय झालंय, USSR नावाचा जो देश आहे, युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया, यांनी काय केलं, यांना जसं हे जहाज इथं जात होतं तेव्हा त्यांना असं आढळलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिजाचे साठे असावे. म्हणून या ठिकाणी खनिजांचे जे साठे आहेत, या साठ्यांचा शोध कोण लावला, तर काय सांगायचं, ते म्हणजे USSR झालं. आता महत्वाचं हे आहे की जर खनिज बाहेर काढायचं असेल तर असावं लागतं एक महत्वाचं जहाज. मग आपण काय केलंय, जपान नावाच्या देशाकडून एक जहाज खरेदी केलं. खरेदी केलं म्हणजे त्यांनी आपल्याला दिलं. असं हे जहाज असतं. हे जहाज काय करत असतं, या ठिकाणी आपल्याला खनिज उत्खनन करून देत असतं. आणि हे जहाज आपल्याला दिलंय जपाननं. कोण दिलंय, जपान. आणि या जहाजाचं नाव काय आहे, सागरी सम्राट. काय नाव आहे, सागरी सम्राट नावाचं जहाज. चालेल, बघा USSRनं खनिजाच्या साठ्याचा शोध लावून दिलाय. सागरी सम्राट हे जपानद्वारे निर्मित जहाज आहे. त्यानंतर याची जी कंपनी आहे, ही कंपनी काय कोणती आहे, ONGC. या कंपनीची या बॉम्बे हाय क्षेत्रावर आहे मालकी. मग या क्षेत्राला नाव द्यायचं होतं, तर या क्षेत्राला आपण काय नाव दिलंय, बॉम्बे हाय. काय नाव दिलं, बॉम्बे हाय. याला म्हणतात बॉम्बे हाय फील्ड, कारण की हा बॉम्बेच्या जवळचा उंच भाग आहे बॉम्बे हाय फील्ड. आणि भारताला जेवढं पेट्रोल लागतंय त्याच्या 50% उत्पादन जे आहे, हे 50% उत्पादन कोण करतंय, बॉम्बे हाय करतंय.
आणि या बॉम्बे हायचं जे उत्खनन आहे, ठीक आहे, याची सुरुवात झाली ती म्हणजे 3 फेब्रुवारी 1974 पासून. म्हणून असं म्हणतात बॉम्बे हायफिल्ड कधीपासून काम करते, 3 फेब्रुवारी 1974. आणि सर मग ही मुंबई पासून किती आहे? ही जर मुंबई असेल, समजा ही जर मुंबई असेल तर या मुंबई पासून ही कोणती दिशा आहे? पश्चिमेला. सो मुंबई पासून पश्चिमेला 176 किलोमीटरवर जी फील्ड आहे तिला काय म्हणतात? बॉम्बे हायफिल्ड असं म्हणतात. हे बघा स्क्रीनशॉट व्यवस्थित करून घ्या. हा झाला बॉम्बे हायफिल्डचा, बाजूला होतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर हा करून घ्या. त्यानंतर या प्रकारे, ओके. सो अशा प्रकारे पेपरमध्ये इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलाय, जेणेकरून तुमचा बराचसा अभ्यास इथं होऊन जाईल, ठीक आहे. कळलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. मग याचं उत्तर काय असेल? याचं उत्तर असेल 3 फेब्रुवारी 1974. सध्या मुंबईचे महानगरपालिका आयुक्त कोण आहे? कोण आहेत? भूषण गगराणी सर. सध्या मुंबईचे महानगरपालिका कोण आहेत? भूषण गगराणी सर आहेत. कळाले? चला पुढे. त्याच्यापूर्वी कोण होता? इक्बाल सिंग चहल सर होते. आता बघा काय म्हणते, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, म्हणजे जो मुंबईचा महानगरपालिका अधिनियम आहे, या अधिनियम 1888 मध्ये कोणत्या कलमामध्ये बृहन्मुंबईची व्याख्या समाविष्ट आहे? तर बघा लक्ष द्या, याचं जे 3A नावाचं कलम आहे, 3 हे व्याख्या कलम आहे, त्याच्यामध्ये A1 जे आहे, A1 याचा कोड कसा करता? A1 सिटी, यामध्ये बृहन्मुंबईची व्याख्या केली आहे. आता बृहन्मुंबई म्हणजे काय? मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा उपनगरी एरिया, ठीक आहे. हा उपनगर आणि जो मुंबईचा शहर एरिया आहे, सो हा एकूण जो एरिया आहे याला काय म्हणतात? BMC. मग काय असतंय? मुंबई महानगरपालिका कायदे, महानगरपालिका कायदे, BMC कायदे आणि उच्च न्यायालय, ठीक आहे, सीमा व हद्दी जाहीर करण्याच्या संदर्भात अधिनियम 1945 अंतर्गत हे घोषित केल्या गेलेलं क्षेत्र म्हणजे काय होय? बृहन्मुंबईचं क्षेत्र होय. क्लिअर? मग 3 हे उत्तर असेल. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महिलांसाठी राखीव जागा किती? तर लक्षात ठेवायचं की आरक्षण कशा प्रकारे ठेवल्या जात असतं व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. तर बघा मुंबईच्या रचनेमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतोय, व्यवस्थित लक्ष द्या या रचनेकडे. बघा BMC आहे, या BMC मध्ये जे सदस्य असतात हे 2 प्रकारचे सदस्य असतात. जे सदस्य आहेत हे सदस्य काही हे निवडून आलेले असतात आणि निवडून आलेल्या सदस्यांना आपण निर्वाचित सदस्य म्हणतो. आणि काही सदस्य हे जे असतात हे नामनिर्देशित असतात. कसे असतात? नामनिर्देशित, म्हणजे जे नामनिर्देशित केले जातात. एकूण जे निर्वाचित सदस्य आहे किती आहे? 2 to 7, ठीक आहे. आणि नामनिर्देशित सदस्य सध्या 10 आहेत, कारण की मागच्या वेळी शिंदे सरकारनं 5 संख्या वाढवली, म्हणजे आता एकूण 10 आहेत. सो अशा प्रकारे एकूण सदस्य आहेत. आता एक लक्षात ठेवायचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे जे लोक निवडून येतात हे लोक असतात 1 सदस्यीय वार्डमधून, कारण की इथं BMC मध्ये 1 सदस्यीय वार्ड आहे. 1 सदस्यीय वार्ड म्हणजे काय? एका सदस्यात एका वार्डमध्ये 1 सदस्य, सो 1 सदस्यीय वार्डमधून. त्यानंतर दर 5 वर्षांनी इथे निवडणुका होतात, म्हणजे पंचवार्षिक निवडणुका होतात, ठीक आहे. आणि हे इलेक्शन कोण घेतं? तर हे इलेक्शन घेतं ते म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग, ठीक आहे. हा आयोग काय करत असतो? अशा निवडणुका दर 5 वर्षांना घेत असतो. कळालं? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की, ठीक आहे, हे जे निवडणूक होतात या निवडणुकांमध्ये मग आरक्षण कसं असतं? तर बघा इथं आरक्षण जे आहे ते अशा प्रकारे ठरवलेलं आहे, ठीक आहे. तर आरक्षण जे आहे हे SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना कसं आहे? लोकसंख्येच्या प्रमाणात. आता लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे सर, जर मुंबईमध्ये 10% लोक SC असतील तर 10 जागा SC साठी राखीव, 20% ST असतील तर 20%, म्हणजे जेवढी ज्यांची लोकसंख्या तितक्या प्रमाणात जागा राखीव असतील. त्यानंतर इथे OBCंना आरक्षण द्यायचं की नाही? तर सरकारनं सध्या 27% आरक्षण दिलं आहे. किती? 27%. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महिलांना आपल्या राज्यानं 50% आरक्षण दिलं आहे. कधी? 50. आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. कळालं? सो अशा प्रकारे आरक्षण इथं दिलेलं असतंय. क्लिअर? बाजूला होतोय, लिहून घ्या, ठीक आहे. म्हणून काय? याचं उत्तर 50 पाहिजे. कायद्यात 33च दिलाय, पण तसं 50 सरकारनं केलं आहे. नंतर
प्रश्न आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा 1888, ठीक आहे, खालील कोणते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्य आहे? आता ऑब्वियस आहे, बृहन्मुंबई कार्य कोणतं करणार आहे? बीएमसी कोणतं कार्य करत असतं? बीएमसीचे कार्य हे कायद्यामध्येच नमूद आहेत. तर बघा, सर्वात पहिले संरक्षण. मला सांगा, संरक्षण हे बीएमसीचं काम आहे का? नाही, हे पोलीस खात्याचं आणि केंद्राचं कार्य आहे. सो त्यामुळे संरक्षण नसेल. मग काय पाहिजे आपल्याला? मग पाहिजे ऑप्शन्स दिले आहेत, अ सोडून, क सोडून, ड सोडून, ब सोडून. मग अ सोडून सर्व. पाणी पुरवठा करते बीएमसी, त्यासाठी पाणी टॅक्स आणि पाणी पुरवठा जो असतो तो कर ऍक्ट लावतोय. सार्वजनिक आरोग्य म्हणजे बीएमसी काय करते? हॉस्पिटल्सला जे आहे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा पण पुरवत आहे. त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन. सो यासाठी कचरा व्यवस्थापनासाठी ते काय करते? ते सुद्धा प्रयत्न करते. नंतर बृहन्मुंबई महानगरपालिका कायद्याच्या 42 मध्ये स्थायी समितीमध्ये किती सदस्य असतात? आता ही स्थायी समिती जी आहे ते अकॉर्डिंग टू बीएमसी, लक्षात ठेवायचं, बीएमसीच्या वेबसाईटवर सगळंच्या सगळं अवेलेबल आहे. त्या डेटानुसार, उपलब्ध डेटानुसार तुम्हाला काय सांगतोय? काही गोष्टी सांगतोय. तर बघा, लक्ष द्या, काय केलं जात असतं? स्थायी समितीविषयी बोलतोय आपण. स्थायी समिती म्हणजे स्टँडिंग कमिटी. आणि सर्वात महत्वाची समिती कोणती असते? तर ती कोणती राहते? स्थायी समिती. आता या स्थायी समितीविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगतोय, लक्ष द्या. सर्वात पहिले जेव्हा निवडणुका होतात, म्हणजे आज समजा निवडणुका झाल्या, तर या निवडणुकानंतर काय होत असतं? 1 एप्रिल महिन्यात कंपल्सरी सभा होत असते. एप्रिल महिन्यात एक सभा होते. या सभेमध्ये काय केलं जातंय? या सभेमध्ये स्थायी समितीचे सदस्य नेमले जातात. काय? स्थायी समितीचे जे आहेत हे सदस्य नेमले जातात. आणि एक लक्षात ठेवायचं, हे जे 227 आपले काय आहेत? एकूण सदस्य आहेत. या 227 एकूण सदस्य आहेत, यापैकी जे 26 सदस्य आहेत, हे 26 सदस्य काय करतात? या ठिकाणी निवडून येतात, म्हणजे या ठिकाणी नेमले जातात. आणि 26 नेमले जातात. आणखी एक लक्षात ठेवायचं, एक जो असतो हा जी शिक्षण समिती आहे ना, एक स्वतंत्र बीएमसी मध्ये शिक्षण समिती राहते. कोणती समिती? शिक्षण समिती. आणि या शिक्षण समितीचा जो अध्यक्ष असतो बाळांनो, हा काय असतो? हा स्थायी समितीचा पदसिद्ध, काय? पदसिद्ध सदस्य असतो. म्हणून जर बीएमसीच्या स्थायी समितीमध्ये किती लोक असतात म्हटलं तर 26 आणि 1 27. कारण की 26 हे जे निर्वाचित केले आणि 1 म्हणजे हा काय गेलाय? जो पदसिद्ध सदस्य आहे. सो अशा प्रकारे स्थायी समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर 27 सदस्य असतात. त्यापैकी 26 हे बीएमसी आपल्यापैकी एकूण सदस्यापैकी निवडून देते 26 आणि 1 पदसिद्ध असतो. कळालं? आणि एक लक्षात ठेवायचं, दरवर्षी एप्रिल महिन्यात, ठीक आहे, काय केलं आता? 1/2 सदस्य जे आहेत हे काय होतात? निवृत्त. आता कसे होतील, काय होतील, हे स्थायी समितीचा अध्यक्ष ठरवतोय. मग सर, स्थायी समितीचा अध्यक्ष कसा होतो? तर 26 पैकी जे 26 आहेत, या 26 पैकी एक जण काय बनतो? एक जण या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्त केला जातो. कळालं? 26 पैकी एक जण काय होतोय? अध्यक्ष म्हणून निवडला जातोय. चालेल? हे 42 आणि 43 मध्ये स्वतंत्रपणे सांगितलं आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या गोष्टीकडे. आता ठीक आहे, म्हणून काय असेल? 27 सदस्य असतात. झाले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये महानगरपालिका आयुक्त हे कार्यकारी विभागाचे प्रमुख आहेत. तर बघा, लक्ष द्या, कलम 54 काय सांगतंय की बीएमसीला 2 आयुक्त असतात. एक आयुक्त असतात ज्याला म्हणतात, म्हणजे आयुक्त नाही, 2 प्रमुख असतात. पहिला प्रमुख असतो राजकीय प्रमुख. आता राजकीय प्रमुख म्हणजे काय? राजकारणातून आलेला प्रमुख. मग मला सांगा, राजकारणातून आलेला प्रमुख कोण? तो म्हणजे महापौर. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे एक असतोय प्रशासकीय प्रमुख, जो प्रशासनातून आलो असतोय. आणि प्रशासनात आलेला प्रमुख कोण? तो म्हणजे आयुक्त, बीएमसीचा आयुक्त. आणि याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? 54. आणि बीएमसी कायद्याची अंमलबजावणी करून सगळ्या बीएमसीचं प्रशासन करण्याची जी जबाबदारी आहे ते महापौरावर आहे, आयुक्तावर आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महापौरला आधी मेयर शब्द होता. काय? मेयर. मग सर, या मेयरचं महापौर कसं झालं? तर विदा सावरकर जे आहेत, या विदा सावरकरांनी
मेयरला मराठी शब्द दिला तो म्हणजे महापौर. हा एक एक्स्ट्राचा फॅक्ट लक्षात ठेवा. क्लिअर. पुढच्या गोष्टीकडे जाऊया. बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा 1888 नुसार खालीलपैकी सदस्य निवडणुकीसाठी कोणती अपात्रता आहे. तर बघा, तुम्ही अपात्र कधी ठरू शकता. सर बीएमसी मध्ये निवडून कोण येऊ शकते. तर बाळांनो बघा, लक्ष द्या. समजा बीएमसी मध्ये 227 वार्ड आहे. या 227 वार्ड पैकी तुम्ही कोणत्या तरी एका वार्ड मध्ये पाहिजे. ऑब्वियस तुम्ही जर बीएमसीचे रहिवासी असाल तरच निवडणूक लढवू शकता. वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच. सर मग मी अमरावतीचा आहे, आता पवन सर अमरावतीचे आहेत, तर पवन सर बीएमसी मध्ये लढू शकतात का. नाही, बीएमसीचा रहिवासी पाहिजे तेव्हा वयाची 21 पाहिजे. अपात्रता कोणती दिली आहे. तर नंबर 1, सर्वात पहिले मी बीएमसी मध्ये नोकरीला नसलो पाहिजे. जे लोक बीएमसी मध्ये नोकरीला आहेत किंवा ज्यांच्याकडे बीएमसीचे कॉन्ट्रॅक्ट आहेत किंवा जे लोक बीएमसी मध्ये काय आहेत त्या ठिकाणी नोंदणीदार सर्वेक्षक किंवा नळ कारागीर आहेत ते सुद्धा निवडणूक लढवू शकत नाही. त्याच्यानंतर काय असतं, ज्यांना 3 अपत्य आहेत त्या लोकांना हे काय नसतंय, निवडणूक लढवता येत नाही. मग सर समजा आता एक व्यक्ती आहे, समजा आपण एखादं उदाहरण घेऊ. समजा अ नावाचा व्यक्ती मुंबईमध्ये राहतोय. त्याला एक पहिलं बाळ होतं आणि दुसरे ट्विन्स झाले. तर बघा बाळांनो, पहिलं बाळ असेल आणि दुसरे ट्विन्स झाले, 3 झाले, 4 झाले, 5 झाले जसे, त्यामुळे त्यांना एकच बालक पकडल्या जात आहे. सो बघा, एक पहिलं असेल आणि दुसरे ट्विन्स किंवा थ्राईस 3 झाले असतील तर त्यांना एकच बाळ समजलं जातं आणि त्यांना अपात्र ठरवल्या जात नाही. 2 झाले, 3 झाले, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची गलती आहे का. नाही. दुसरं, एखाद्या व्यक्तीनं दत्तक जर घेतले असतील तर 10-20 असतं ना, काही लोक असतात फिलांथ्रोपिस्ट, ते काय करतात, एकापेक्षा जास्त बालकांना दत्तक घेतात. तर लक्षात ठेवायचं, दत्तक बालकांना मुलांचा समावेश होत नाही. म्हणजे दत्तक किती काही घेतले असतील तर त्याला स्वतःचे मुलं हे 2 पेक्षा जास्त नसावे. दुसरं, विधानसभा किंवा लोकसभेचा सदस्य असणार. बघा, आमदार आणि खासदार हा बीएमसीची निवडणूक लढवू शकत नाही. पण एक आहे, समजा पवन सर आहेत. पवन सर पहिले बीएमसी मध्ये काय झाले, सदस्य झाले, नगरसेवक, आणि नंतर आमदार झाले. तर माझ्याकडे आमदारकी राहील आणि नगरसेवकही राहील, कारण की मी पहिले नगरसेवक होतो नंतर आमदार झालो, असं चालतंय. पण मी ऑलरेडी आमदार आहे, आता मी नगरसेवकची निवडणूक लढवू शकत नाही. ठीक आहे. आणि तिसरं, मुंबईमध्ये एक न्यायालयाचा स्पेशल प्रकार आहे ज्याला म्हणतात स्मॉल कॉज कोर्ट. ठीक आहे. आणि हे लघुवाद न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल तर तो निवडणूक लढवू शकत नाही. म्हणजे वरीलपैकी सर्वच्या सर्व अपात्रता आहेत. क्लिअर. पुढे जाऊया. 89, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2024 ला भारतातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाजाचे अनावरण केले. तर म्हणजे बघा, हे असं जहाज आहे जे काय ग्रीन हायड्रोजनवर चालणार आहे आणि हे कुठं केलंय, थुथुकुडी तमिळनाडूमध्ये असं अनावरण केलंय. 1 लाइनर आहे करंट अफेअर मधला. ठीक आहे. जाऊया पुढे. नंतर 27 सप्टेंबरला, ठीक आहे, 27 सप्टेंबर 2024 ला जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, करंटवर आहे की 27 सप्टेंबर 2024 ला मुंबई जे आहे, जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशासाठी एकच न्यायालय आहे. तर याचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर त्यांचं नाव काय, ताशी रबस्तन. ठीक आहे. सर मग संजीव खन्ना कोण आहेत, तर संजीव खन्ना हे भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत. कितवे, 51वे सरन्यायाधीश, कारण की चंद्रचूड साहेबांच्या याच्यानंतर. त्यानंतर अजय खानविलकर कोण आहेत, तर अजय खानविलकरांची अलीकडे भारताचे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली. तर भारताचे दुसरे लोकपाल कोण आहेत, तर अजय खानविलकर आणि अजय माणिकराव खानविलकर सर. रितू बहारी कोण आहे, तर रितू बहारी ह्या उत्तराखंडचे जे न्यायालय आहे, ठीक आहे, कोणतं, उत्तराखंडचं हायकोर्ट, याच्या पहिल्या महिला फर्स्ट वुमेन न्यायाधीश आहे. कळालं, म्हणजे 4ही ऑप्शनवर तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात. तर बघा, लोकपाल सेकंड अजय खानविलकर सर, संजीव खन्ना 51वे सरन्यायाधीश, त्यानंतर रितू बहारी उत्तराखंडच्या हायकोर्टच्या फर्स्ट वुमेन, आणि ताशी रबस्तन हे काय झाले, जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. चालेल, पुढे जाऊया. 26 सप्टेंबर म्हणजे मोदीजींच्या वाढदिवसाच्या आधीच्या दिवशी, 26 सप्टेंबर, 27ला मोदीजी, 27ला असतो की 17ला असतो, हा 17ला असतो. ठीक आहे, सॉरी. 26 सप्टेंबर 2024 नरेंद्र मोदीजी यांनी कोणत्या महासंगणकाचे उद्घाटन केले, त्याचं नाव आहे परमरुद्र. बघा लक्ष द्या,
भारत तो देश आहे ज्याच्याकडे महासंगणक नव्हता. तर भारतात जे आहेत म्हणजे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याचे रहिवासी आहेत, ठीक आहे, ज्यांचं नाव होतं डॉक्टर भटकर, विजय भटकर. सो डॉक्टर विजय भटकर सरांनी काय केलंय, त्यांच्या टीमने भारतासाठीचा पहिला महासंगणक, अमेरिकेने आपल्याला महासंगणक द्यायला नकार दिला होता तेव्हा पहिला महासंगणक बनवला, ज्याचं नाव काय, परम 8000. परम 8000. आणि हे बनवणारी संस्था कोणती आहे, सीडॅक. आणि सीडॅक कुठे आहे, पुणे. आलं लक्षात. सीडॅक पुणेनं काय केलं होतं, भारतातला पहिला महासंगणक बनवला होता ज्याचं नाव होतं परम 8000. आणि हा कधी तयार केला होता, 1991ला. आलं लक्षात. आज भारताकडे कितीतरी महासंगणक आहेत. नंबर नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारने पुणे विमानतळाचे नाव बदलून कोणते ठेवण्यास मान्यता दिली आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारचं म्हणणं असं आहे की आमचं जे काय आहे, एक मिनिट फक्त मला पाणी पिऊ द्या, ठीक आहे. तर पुणे विमानतळाचं नाव काय आहे, तर संत तुकाराम महाराज विमानतळ असं करण्याचं आहे. कारण की अलीकडे विमानतळांचे नाव बदललं जातं. जसं की आगरतळाचं होतं ते वीर विक्रम असं माणिक असं नाव दिलंय. त्यानंतर अयोध्येचं जे विमानतळ आहे त्याचं नाव महर्षी वाल्मिक असं दिलं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 11 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान भारताने कोणत्या देशासोबत युद्ध सराव केला. तर बघा, युद्ध सराव भारताचा ईस्टर्न ब्रिज नावाचा जो आहे तो कोणासोबत आहे, ओमान. मग लक्षात ठेवायचं की भारत आणि ओमान यांच्या दरम्यान काय आहे, ईस्टर्न ब्रिज आहे. त्यानंतर रशियासोबत कोणता असतो, तो वज्रप्रहार, किंवा रशियासोबत लक्षात ठेवायचं वज्रप्रहार. ठीक आहे. अमेरिकेसोबत कोणता असतो, मालबार नावाचा. हा ब्रिटन आणि अमेरिका भारतामध्ये आहे. जपानमध्ये सोबत कोणता आहे, जपान सोबत तो म्हणजे वीर गार्डियन. त्यानंतर धर्मा गार्डियन. त्यानंतर आणखी कोणता असतो, जिमेक्स असतो. जपान इंडिया मिलिटरी एक्झरसाइज, जिमेक्स. लक्षात कळालं. चला पुढे जाऊया. 9 यार्ड सारीज, 9 यार्ड साड्या नाही, 9 यार्ड सारीज हा लघुकथा संग्रहासाठी इंग्लिश फिक्शनसाठी सिंगापूर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला. तर बघा, लक्ष द्या की एक तामिळनाडूमधली स्टोरी सांगितली आहे, जे भारतीय वंशाची व्यक्ती आहे, ज्यांचं नाव काय, प्रशांती राम. या प्रशांती रामांनी एक काय लिहिलंय, बुक लिहिलंय, ज्याचं नाव काय, 9 यार्ड सारीज. ओके, सो त्याला काय झालंय, सिंगापूरमध्ये साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. क्लिअर. जाऊया पुढे. नंबर नेक्स्ट, महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण जागांपैकी बृहन्मुंबईच्या लोकसभेमध्ये किती जागा आहेत. बघा, लक्ष द्या, महाराष्ट्रात एकूण लोकसभेच्या जागा किती आहेत, एकूण लोकसभेच्या जागा आहेत 48. या 48 पैकी एससी ज्या राखीव आहेत, एससी राखीव ह्या आहेत 5. किती, 5. आणि एसटी राखीव किती आहेत, 4. ठीक आहे. आणि यापैकी 6 जागा ज्या आहेत या लोकसभेपैकी मुंबईमध्ये, म्हणजे मुंबईमध्ये 6 खासदार आहेत, लक्षात ठेवायचं. झालंय. त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी विधानसभा आहे, ज्याच्या निवडणुका आता अलीकडे झाल्या, ठीक आहे, 20 तारखेला. सो विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288. या 288 पैकी एससी राखीव आहेत त्या म्हणजे 29. ठीक आहे. आणि एसटी ज्या राखीव आहेत हे आहेत 25. आलं लक्षात. आणि यापैकी 36 ज्या जागा आहेत, या 36 जागा एकट्या मुंबईमध्ये आहेत. क्लिअर. म्हणजे 36 आमदार आहेत कुठे, मुंबईमध्ये. क्लिअर. पुढे, सातपुडा पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर कोणतं. ऑब्वियस आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे, सातपुडाच्या पर्वतरांगा. ठीक आहे. चला व्यवस्थित समजून सांगतोय. हे बघा, हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या उत्तरेला, ठीक आहे, महाराष्ट्राचा जो उत्तर भाग आहे, या उत्तरेला एक पर्वतरांग आहे जिचं नाव आहे सातपुडा. काय आहे, सातपुडा. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण अशी एक रांग आहे जिचं नाव आहे सह्याद्री. कोणती, सह्याद्री. त्यानंतर महाराष्ट्राच्या इथे सातमाळ, अजिंठा. अजिंठा थोडी वर येते.
सातमाळ अजिंठा. त्यानंतर इथं आहे ती म्हणजे हरिश्चंद्र आणि बीडपासून बालाघाट. आणि त्यानंतर इथे एक सलग रांग आहे जिचं नाव आहे शंभू महादेव. कळालं? ही कोणती आहे? सातमाळ अजिंठा. सातमाळ अजिंठा झालंय. ही कोणती आहे? हरिश्चंद्र बालाघाट, जी नगर आणि पुण्यामध्ये आहे. बालाघाट जी बीड पासून आहे मराठवाड्यात. आणि ही आहे शंभू महादेव, जे सातारा आणि सांगलीमध्ये जाते. शंभू महादेव अशा रांग आहे. लक्षात ठेवायचं की सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. कोणतं? कळसुबाई, जे हरिश्चंद्र बालाघाटमध्ये आहे. आणि इथलं सातपुड्यामधलं जे आहे त्याचं नाव आहे अस्तंबा. काय आहे? अस्तंबा. हे लक्षात असू द्यावं. ठीक आहे, झालं. असं इन डिटेल शिकलं ना. टेस्ट सिरीजचे फायदेच काय असतात? टेस्ट सिरीजचे फायदे हे असतात की तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. ठीक आहे. सो त्यामुळे टेस्ट सिरीज काय करायची असते? जॉईन करायची असते. कळालं? चला पुढे जा. गोवर हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतोय? तर गोवर, ज्याला मिझल्स म्हणतात, जो त्वचा रोग आहे. आणि हा कशामुळे होतोय? पेरीमिस्को व्हायरस यामुळे हा रोग होतोय. ठीक आहे. आणि सर्वाधिक लहान मुलांमध्ये तुम्हाला दिसतो. असं नाही मोठ्यांना होत नाही, पण लहान मुलांना जरा जास्त प्रमाणात काय करतोय? तो संक्रमित करतोय. ठीक आहे. पुढे सूक्ष्म आणि स्थूल समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ह्या कन्सेप्ट कोण मांडल्या? तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत हे 1933 मध्ये एक व्यक्ती मांडतोय, ज्याचं नाव काय आहे? फ्रिश नाही. एक मिनिट फक्त मला रब करू दे. ठीक आहे. काय आहे हे जे आहे? ठीक आहे. काय म्हणते? सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र जे आहे ही कन्सेप्ट कोण मांडतंय? तर त्या ठिकाणी मांडतंय रॅग्नर फ्रिश नावाचा. आता रॅग्नर फ्रिशने काय केलंय? सांगितलं इकॉनॉमिक्स एक संपूर्ण देशावर लक्ष देतं आणि एक म्हणजे काय करतं? एक देशातील व्यक्तीवर. तर पवन सरांच्या उत्पन्नाचा किंवा विदर्भ आयएस अकॅडमीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला तर ते मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि संपूर्ण देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा अभ्यास केला तर ते मॅक्रो इकॉनॉमिक्स. फक्त अमरावतीतील बेरोजगारीचा अभ्यास केला तर मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि संपूर्ण देशाचा केला तर मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे कोणा सांगितलंय? रॅग्नर फ्रिश. दातांच्या वैज्ञानिक अभ्यासाला काय म्हणतात? तर काय म्हणतात? दातांच्या वैज्ञानिक अभ्यासाला काय म्हणतात? ओडोंटोलॉजी म्हणतात. ओडोंटोलॉजी. ऑर्निथोलॉजी बर्ड्सचा जो अभ्यास असतो पक्ष्यांचा, याला ऑर्निथोलॉजी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर ऑस्टिओलॉजी कशाला म्हणतात? ऑस्टिओलॉजी जे हाड असतात, बोन्स, या बोन्सच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी म्हणतात. ठीक आहे. आणि हे ऑकोलॉजी जे आहे, ऑको, हे कानाच्या याला म्हणतात. ठीक आहे, चालेल. त्यानंतर बृहन्मुंबईमध्ये असलेल्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. ठीक आहे. सो ज्या नद्या आहेत याचा कसा आहे? सर्वात वरून वाहते ती म्हणजे दहिसर नावाची नदी, त्यानंतर वाहते ती म्हणजे ओशिवरा नावाची नदी, त्यानंतर पोईसर आणि मग म्हणजे मिठी. ठीक आहे. सो दहिसर, ओशिवरा, पोईसर आणि मिठी 3 तलाव आहेत मुंबईमधले जे सर्वात महत्वाचे आहेत. लक्षात ठेवायचं, मुंबईमधले सर्वात 3 तलाव जर विचारलं तर त्या तलावांचे नावं लक्षात ठेवायचं. सर्वात वर आहे तो तुलसी तलाव, नंतर आहे विहार तलाव. बघा, पहिला आहे तुलसी तलाव, दुसरा आहे तो म्हणजे विहार तलाव आणि तिसरा आहे तो म्हणजे पवई तलाव. असे 3 महत्वाचे पाणी पुरवठा करणारे तलाव आहेत. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण काय केलंय की तुमचा पेपर आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या, तुमचा पेपर हा कव्हर अप केलाय. कुठून? तो म्हणजे 76 पासून. तर बघा, परत एकदा सांगतोय, टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही ॲपवरही परचेस करू शकता. आणि BMCच्या संदर्भात संपूर्ण सिलेबस असणारा हा एक कोर्स आहे आणि फक्त सामान्य ज्ञानाच्या संदर्भात माझा कोर्स ॲपला अवेलेबल आहे. हे लेक्चर कसं वाटलं? ठीक आहे, एक्सप्लेनेशन कसं वाटलं आणि टेस्ट सिरीजच्या संदर्भात काही समस्या असतील तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.